आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅडिशनल सोबतच नाही तर वेस्टर्न साडीवरती सुद्धा एकदम उठून दिसतं आणि खूप सुंदर दिसतं. तर आता ह्याचं इयरिंगसुद्धा मला इतकं आवडतं आहे ना. आता अशा पद्धतीची जी ज्वेलरी आहे ना ती खूप ट्रेंडिंग. हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा मी मिशो हॉलवरती घेऊन आलेली आहे. पण आजची जी ज्वेलरी आहे ना ती खूपच ब्युटिफुल आहे, कारण ती एकदम फंक्शनल ज्वेलरी आहे. आणि आता लग्न सराई चालू होणार आहे आणि भरपूर आपल्या घरामध्ये फंक्शन्स असतात, बड्डे पार्टी असते किंवा भरपूर असे वेडिंगचे मेहंदी सेरेमनी असेल किंवा हळदी सेरेमनी असेल, भरपूर असे वेगवेगळे फंक्शन्स आपल्या घरात आता असणार आहेत. आता तसंच गणपती येतील, दिवाळी येईल, दसरा येईल, तर ही ज्वेलरी आहे ना इतकी उठून दिसणार आहे. तुम्हाला साडीवरती घालण्याची ज्वेलरी आहे. अर्थातच तुम्ही जर मुली असाल तर तुम्ही ड्रेसवरती सुद्धा नक्कीच घालू शकाल. अशा सगळ्या ज्वेलरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इतक्या ब्युटिफुल ज्वेलरी आहेत ना त्या सगळ्या एकदम ट्रॅडिशनल आउटफिटवरती आणि त्याचबरोबर वेस्टर्न आउटफिटवरती सुद्धा जातील अशा त्याच्यातल्या काही ज्वेलरीज आहेत. तर तुम्ही घागरा वगैरे घालत असाल किंवा शरारा वगैरे सूट त्याच्यावरती तर मॅच होतीलच, पण साडीवरती सुद्धा एकदम परफेक्ट जाणार आहेत. म्हणजे साडी जर तुम्ही वेअर करणार असाल आणि त्याच्यावर फक्त तेवढी ज्वेलरी घातली ना तरीसुद्धा इतकं ब्युटिफुल असा लुक तुम्हाला येईल. तर चला आता अजिबात वेळ न करता लगेचच आपण ज्वेलरी पाहायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली आपली ही ज्वेलरी आहे जी इतकी ब्युटिफुल आहे आणि या सगळ्या ज्वेलरीना एकदम 4+ स्टार आहेत याला. आणि इतकी सुंदर ही ज्वेलरी आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीचं हे आहे. इकडे पूर्ण चेन आहे आणि इतका ब्युटिफुल हा सेट आहे ना. हा एवढा सेट जरी तुम्ही वेअर केला ना तरी इतका सुंदर दिसेल, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही किती छान याची डिझाईन आहे. आणि किती, हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर आहे. आणि गळ्यामध्ये वेअर केल्यावर तर तुम्ही पाहू शकता या मंगळसूत्रावर आणि या साडीवरती एकदम परफेक्ट जाते. वेअर करून तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. सगळ्या ज्वेलरी एकसाथच वेअर करून दाखवेन. तर याच्यासोबत सुद्धा आपल्याला मस्त असे इयरिंग्स रिसीव झालेले आहेत, जे अशा पद्धतीचे छोटेसे आहेत. आणि मला असे छोटेसे इयरिंग्सच खूप जास्त आवडतात. म्हणजे जास्त एकदम लॉंग घालण्यापेक्षा असे छोटे छोटे इयरिंग्स खूप छान दिसतात. आणि अशा पद्धतीची जर आंबाडा वगैरे हेअरस्टाईल तुम्ही केली तर छोटे इयरिंग्सच चांगले वाटतात, जास्त लॉंग इयरिंग्स चांगले उठून दिसत नाहीत. तर ही झाली आपली पहिली ज्वेलरी. तर आता आपली दुसरी ज्वेलरी आहे ही सुद्धा खूप ब्युटिफुल आहे. आणि ही ज्वेलरी सुद्धा माझी पर्सनली फेवरेट झाली, इतकी ब्युटिफुल आहे. तुम्हाला मी दाखवते. तर आपली दुसरी ज्वेलरी आहे ही, जी बघता क्षणी तुम्ही तिच्या प्रेमात पडताल इतकी सुंदर आहे. आणि तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही ज्वेलरी आहे. खूप सुंदर आहे. आणि याचे ना 3 लेयर्स आहेत आणि खाली असं मोत्यांचं वर्क आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या आउटफिटवरती मॅचिंग करायचे असेल त्या हिशोबाने तुमचे हे जे ग्रीन कलरचे पर्ल्स आहेत ना ते तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये मिळून जातात. हे बघा, फक्त अशी जरी गळ्याला लावली तरी सुद्धा किती ब्युटिफुल आणि किती उठून दिसते, बघू शकता तुम्ही. या सगळ्या ज्वेलरी खूप रिझनेबल आहेत आणि खूप जास्त सुंदर आहेत. इतक्या ब्युटिफुल ज्वेलरी तुम्हाला मिशोवरती मिळतात, म्हणजे मला ना विश्वासच बसत नाही एवढ्या सुंदर ज्वेलरीज आहेत मिशोवरती. तर सगळ्या ज्वेलरी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे. त्याचबरोबर लिंकसुद्धा सगळ्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील आणि प्राईससुद्धा तिथेच तुम्हाला कळेल. सगळ्या 200, 250, 150 पासून स्टार्ट आहे. 120, 125 पासून स्टार्टिंग आहे. त्यामुळे सगळ्या ज्वेलरी खूप स्वस्त आहेत आणि मस्त आहेत. अशा पद्धतीचं त्याच्यावरचं हे इयरिंग्स आहे. किती सुंदर वाटेल वेअर केल्यानंतर सुद्धा. असं सिंपल आणि सोबर लुक खूप छान वाटतो. तर हे अशा पद्धतीचं हे आपलं दुसरी ज्वेलरी होती. त्यानंतर आपली तिसरी ज्वेलरी आहे, पूर्ण व्हाईट पर्लमध्ये आहे. व्हाईट कलरचे पूर्ण पर्ल्स आहेत त्याच्यावरती आणि पूर्ण चोकर सेट जो असतो ना तशा पद्धतीची ही ज्वेलरी आहे. हा तुमच्या ट्रॅडिशनल आउटफिटवरती एकदम परफेक्ट जाणार आहे. अशा पद्धतीचा हा चोकर आहे, तुम्हाला मी दाखवते आता इथे. तर हा अशा पद्धतीचा चोकर आहे, तुम्ही बघू शकता.
खूप सुंदर याची सुद्धा डिझाईन आहे आणि बरोबर हा तुमच्या गळ्याशी बसतो. म्हणजे संपूर्ण अशा पद्धतीने हा वेअर करावा लागतो. आणि याच्यासोबत सुद्धा तुम्हाला ब्युटिफुल असं इयरिंग रिसीव झालेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. याच्यासोबत या पद्धतीचं इयरिंग रिसीव झालेलं आहे मला. हे खूप ब्युटिफुल वाटेल. याच्यावरती तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करा, एकदम छान दिसेल आणि परफेक्ट असं ट्रॅडिशनल आउटफिटवर जाणारं हे आहे. हे मुलींसाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि लेडीजसुद्धा हे नक्कीच वेअर करू शकतात. तर या झाल्या आपल्या 3 ज्वेलरी. अजून आपल्या 3-4 ज्वेलरी बाकी आहेत. पण अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि मिशो हॉलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ना खूप छान असे वेगवेगळे मी कंटेंट तुमच्यासोबत घेऊन येत असते. आणि मिशोचे माझे सिलेक्टेड असे छान वेगवेगळे ज्वेलरीचे सेट असतील किंवा आता मंगळसूत्रांचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, असेच नवनवीन व्हिडिओज मी मिशो हॉलवरती बनवणार आहे. तर तुम्हाला माझं कलेक्शन आवडत असेल आणि अजून असेच व्हिडिओ बघायला आवडतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपलं कलेक्शन तुम्हाला आवडत आहे का. तर मग चला आता नेक्स्ट ज्वेलरी आपली पाहूयात. तर आपली नेक्स्ट ज्वेलरी ही आहे जी मला इतकी आवडली आहे, जी मी आत्ता जी साडी वेअर केली आहे ना, चंद्रकोर पैठणी साडी, त्याच्यावरती ही एकदम परफेक्ट जाते. त्यामुळे मला ही एकदम मस्त वाटते आणि खूपच आवडली. आणि प्राईस सगळ्याच्या इतक्या रिझनेबल आहेत ना, बाहेर दुकानामध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात तर फार महाग पडतं. पण हे अशा पद्धतीची ज्वेलरी मिशोवर इतकी स्वस्त आणि इतकी मस्त मिळेल याच्यावरती मला तर विश्वासच बसत नव्हता. तर अशा पद्धतीची याची डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. तर ही सुद्धा संपूर्ण चोकर ज्वेलरी आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या गळ्याशी ही बसते. आणि याच्यावरती इयरिंगसुद्धा तुम्हाला रिसीव होतं. त्यामुळे मॅचिंग आणि वेगळं काहीतरी करायची गरज पडत नाही किंवा आता याच्यावरती मी मॅचिंग काय करू असा प्रश्न अजिबात तुम्हाला पडणार नाही. कारण ज्वेलरीसोबत इयरिंग्स असेल ना तर ते खूप छान असं एकदम त्याच्यावरती छान मॅच जातं आणि इतका लुक तुमचा उठून दिसतो. आता याचं इयरिंग तुम्ही बघू शकता. इयरिंग किती युनिक आणि मस्त वाटतं. हे जे इयरिंग मी याच्यावरती वेअर केलं आणि ती ज्वेलरी वेअर केली, शिवाय हे माझं मंगळसूत्र, हे मी ऑनलाईन वगैरे बाय केलेलं नाही आहे, पण हे सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर हा संपूर्ण लुक तुम्ही या साडीवरती बघू शकता, किती छान उठून दिसेल. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याकडे आउटफिट्स असतात पण त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी नसते. ज्वेलरी असेल तर त्या ज्वेलरीवरती कोणतं इयरिंग घालायचं हा प्रश्न पडतो. तर अशा पद्धतीचे ज्वेलरी जर तुम्ही पूर्ण सेटमध्ये मिशोवरून मागवाल ना तर तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. सुंदर असे इयरिंगसोबत सुंदर असं तुम्हाला नेक पीससुद्धा मिळून जातो. तर अशा पद्धतीने आपल्या 4 ज्वेलरी इथे झाल्या आहेत. आता आपली नेक्स्ट ज्वेलरी आहे जी सुद्धा चोकर सेटच आहे आणि ती इतकी मस्त आहे. ती सुद्धा तुम्हाला, आता मी याच्यामध्ये पर्पल कलर मागवला आहे, पण अर्थातच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळा कलर म्हणजे वेगवेगळे भरपूर कलर आहेत. जसं की फक्त गोल्डनमध्ये आहे, सिल्वरमध्ये सुद्धा आहे किंवा ग्रीन, रेड असे वेगवेगळे याच्यामध्ये सुद्धा कलर तुम्हाला मिळून जातील. तर ही आहे आपली नेक्स्ट ज्वेलरी. फोटोमध्ये जितकं सुंदर दिसत नाही ना, रिअलमध्ये जेव्हा तुम्ही ऑर्डर करताना इतकी ब्युटिफुल दिसते ही ज्वेलरी. आणि मला रिसीव झाल्यानंतर मला तर अक्षरशः विश्वासच बसला नाही, इतक्या सुंदर ज्वेलरी तुम्ही बघू शकता मिशोवरती आहेत. वाव, म्हणजे मी तर अगदी या ज्वेलरींच्या प्रेमातच पडले, इतक्या सुंदर आहेत. आणि अशा वेअर केल्यानंतर तर लग्न सराईसाठी ना एकदम परफेक्ट आहेत. कारण इतका सुंदर लुक देतं हे, म्हणजे अख्ख्या लग्नामध्ये ना तुम्हाला सगळे विचारणार की ही ज्वेलरी तुम्ही कुठून घेतली किंवा कितीला घेतली, मला पण लिंक शेअर करा असंच म्हणणार. कारण इतक्या ह्या सुंदर ज्वेलरी आहेत ना आणि 4 माणसामध्ये तुम्ही नक्कीच उठून दिसाल आणि सुंदर दिसाल, इतक्या ब्युटिफुल आहेत. कारण घातल्यानंतर पूर्ण तुमचा गळाच भरून जातो या ज्वेलरीने आणि लुकसुद्धा एकदम ऑसम येतो बरं का, खरंच सांगते तुम्हाला. आणि त्याच्यावरती तुम्हाला सेटमध्ये इयरिंगसुद्धा मिळालं आहे, हे तुम्ही पाहू शकता. इतकं सुंदर ब्युटिफुल इयरिंगसुद्धा मिळतं आहे, म्हणजे अजून काय पाहिजे. तर आता इथे आपल्या 5 ज्वेलरीज कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपली फक्त एकच लास्टची ज्वेलरी राहिली आहे, ती तुम्हाला शेअर करते मी, जी मी सुद्धा पाहिलेली नव्हती. कारण हे पार्सल मला आजच रिसीव झालं आहे आणि ना गडबडीमध्ये काही वेळच मिळाला नाही त्याला ओपन करायला. पॅकेजिंग खूप मस्त असतं मिशोचं, एकदम व्यवस्थित पाठवतात वस्तू, त्यामुळे तुटण्याची वगैरे अजिबात भीती नसते.
आता ही ज्वेलरी जी आहे ना, ही सुद्धा माझी खूप फेवरेट आहे, कारण माझी अशाच सेम कलरची साडी आहे, त्याच्यावरती ही मी मागवली आहे आणि इतकी परफेक्ट जाते. आता या साडीवरची ज्वेलरी आणि ही जी आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट जाते माझ्या 2 साड्यांवरती. तर आता तुम्हाला ही ज्वेलरी दाखवते. ही सुद्धा मला खूप आवडली, कारण ही परफेक्ट माझ्या आउटफिटवरती जाते आणि लग्नात वगैरे ना साडीवरती मॅचिंग असेल ना तर खूप तुम्ही सुंदर दिसता आणि सगळ्यांमध्ये एकदम चमकून दिसता बरं का. आता ही ज्वेलरी बघा, ही सुद्धा तुम्हाला खूप आवडेल आणि हिच्यासुद्धा तुम्ही प्रेमात पडाल आणि लगेच जाऊन लिंक चेक कराल. ही ज्वेलरी तुम्ही बघू शकता. माझ्याकडे सेम अशाच कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे, ज्याच्यावरती ही ज्वेलरी एकदम परफेक्ट जाणार आहे. तुम्हाला मी इथे लावून दाखवते गळ्याशी, बघू शकता किती ब्युटिफुल नेक पीस आहे हा. आणि वाव, म्हणजे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही केलं आणि मंगळसूत्रसुद्धा सेम त्याच्यावरती वेअर केलं ना, तर आता या मंगळसूत्रावरती सुद्धा माझ्या ही ज्वेलरी जाते. तर मी हे कॉम्बिनेशन छान करू शकते. तर अशा पद्धतीचं मंगळसूत्र जर तुम्हाला सुद्धा बाय करायचं असेल तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्कीच चेक करू शकता. आणि हे मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या साड्यांवरती ते जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅडिशनल सोबतच नाही तर वेस्टर्न साडीवरती सुद्धा एकदम उठून दिसतं आणि खूप सुंदर दिसतं. तर आता ह्याचं इयरिंगसुद्धा मला इतकं आवडतं आहे ना. आता अशा पद्धतीची जी ज्वेलरी आहे ना ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर हे इयरिंग तयार केलं आहे आणि खूप मस्त दिसतंय. मला तर खूप आवडली. ओव्हरऑल सगळ्या ज्वेलरी खूप सुंदर आहेत आणि खूप छान रिसीव झाल्यात. पॅकेजिंगसुद्धा मस्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्टार याचे सगळ्यांचे चांगले आहेत. 4च्या पुढे सगळ्यांचे स्टार आहेत, म्हणजे 4.5, 4.3 त्याच्यासुद्धा पुढे. तर ओव्हरऑल सगळ्या ज्वेलरी खूप सुंदर आहेत आणि इतक्या ब्युटिफुल आहेत, रिझनेबल आहेत महत्त्वाचं म्हणजे. तर लिंक तर तुम्हाला मी देणारच आहे, पण त्याचबरोबर या ज्वेलरी वेअर केल्यानंतर कसा लुक येतोय ते तुम्हाला आता चला मी लगेच दाखवते. तर त्याआधी लुक बघायच्या आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण असेच वेगवेगळे आता छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येत राहणार आहेत. तर नक्कीच तुम्हाला माझं कलेक्शन आवडणार, कारण मला माहिती आहे ह्या सगळ्या ज्वेलरी खूप ब्युटिफुल आहेत. तर नक्की तुम्हाला आवडणारच आहे आणि अजून असेच वेगवेगळे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक छानशी मला नक्की कमेंट करून सांगा की आजचं कलेक्शन तुम्हाला आवडलं का. ठीक आहे, तर चला मग आता व्हिडिओला पटकन एक लाईक करून टाका. तोपर्यंत तुम्हाला मी हे सगळं कलेक्शन वेअर करून दाखवते कसं दिसतंय ते. तर सगळ्या ज्वेलरी तुम्ही पाहिल्या किती ब्युटिफुल दिसतात, म्हणजे एकदम छान अशा ट्रॅडिशनल आणि सगळ्याच आउटफिटवरती जातील अशा आहेत. आणि वेअर केल्यानंतर तर तुम्ही पाहिलंच असेल इयरिंगसोबत गळ्यातल्याचा कोंबो किती उठून आणि किती सुंदर दिसतोय. तर नक्कीच तुम्ही सुद्धा बाय करणार असाल, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स मी सगळ्याच्या दिलेल्या आहेत. शिवाय या माझ्या लॉंग मंगळसूत्राची लिंकसुद्धा दिलेली आहे. सगळे लिंक्स जाऊन चेक करा. प्राईस खूप रिझनेबल आहेत. स्टार्टिंग आपली प्राईस फक्त 129 पासून आहे आणि खूप छान छान ज्वेलरीज आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशा वाटल्या तुम्हाला ज्वेलरी आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता व्हिडिओ मिशो हॉलचा बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की सांगा. मी नक्कीच त्याच्यावरती लगेचच व्हिडिओ बनवेन, त्यामुळे नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणता नेक्स्ट हॉल हवा आहे. आणि चला मग आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, थँक्यू.